brought to you by Patil Kaki. गणपती वाय दिवाने उषा माटे की पाटील लाटे. आपल्यासोबत नागपुरातील काही वरिष्ठ पत्रकार मंडळी आहे, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आणि नागपूर शहर आणि ग्रामीण या 12 विधानसभा मतदारसंघाचं कसं गणित असणार आहे, महाविकास आघाडी कुठल्या जागांवर लढणार आहे, कुठल्या जागा त्या मागतायत, महाविकास आघाडी कुठल्या जागांवर लढणार आहे, या सगळ्यांबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी नागपुरातील पत्रकार कृष्णा मस्के आहेत, लोकमतचे वरिष्ठ पत्रकार योगेश पांडे आहेत, दैनिक हितवादचे वरिष्ठ पत्रकार विकास वैद्य सर आहेत. आपण चालू करूया आपल्यापासून. नेमकं काय समीकरण आपल्याला वाटतंय नागपुरात विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने, म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दृष्टीने? 2014 पासून आपण जर विचार केला, 2014 पासून तर आता येणारं इलेक्शन, तर आपण लोकसभेमध्ये देखील पाहिले की लोकसभेमध्ये देखील ती पडझड झालेली आहे. आणि तीच पडझड ही विधानसभेमध्ये देखील 2019मध्ये झाली. नागपूर शहराच्या 6 आणि नागपूर डिस्ट्रिक्ट म्हणजे ज्याला आपण ग्रामीण म्हणतो तिथल्या 6 सीट्स अशा साधारण हे आहे. आता जर आपण पाहिलं तर काटोलला अनिल देशमुख आहेत NCPचे, तिकडे सावनेरला सुनील केदार जे अपात्र ठरलेले आहेत, त्या सुनील केदारांच्या आता उमेदवारीवर प्रश्नचिन्ह आहे. पण सुनील केदारांचा हा ग्रामीण भागामध्ये एकंदरीत खूप मोठा दबदबा आहे, जो दबदबा आपल्याला रामटेकच्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला, जिथे BJPने अगदी निकराचे प्रयत्न करूनही, म्हणजे रश्मी बर्वेंची तिकीट रद्द करून आणि सगळं हे करून देखील राजू पारवेसारखा उमेदवार आणून तिथे ज्या पद्धतीने एक नवखा श्यामकुमार बर्वे त्यांनी निवडून आणला, त्याच्यामुळे तो जो ग्रामीण भागातला जो दबदबा आहे. आणि उमरेडमध्ये राजू पारवे आधी होते, जे आता BJPमध्ये आलेले आहे, त्याच्यामुळे उमरेडच्या सीटचा एक विषय राहीलच तिथे. हिंगण्याला समीर मेघे BJPचे आहेत, रामटेकला शिवसेना किंवा शिवसेना शिंदेचे जे आशिष जयस्वाल ते आहेत. तर हा एकूण थोडा मिक्स याच्यामध्ये आहे. नागपूरमध्ये जर आपण बघितलं तर नागपूरमध्ये 2 सीट्स या काँग्रेसच्या राहिल्या, पण इतर 4ही सीट्सवर काँग्रेसनी अत्यंत जोरदार टक्कर दिली. ती जी कृष्णा खोपडेंची सीट जी खूप स्ट्रॉंग मानली जात होती आणि असं वाटायचं की कृष्णा खोपडे अगदी खूप मोठ्या लीडनी निवडून येतील, तसं झालं नाही. अगदी पुरुषोत्तम हजारेसारख्या एका नवख्या उमेदवारांनी त्यांना त्यांच्या नाकात दम आणला होता. तर हे एकूण, आणि एक सर्वात महत्त्वाचं आपण बघा की आता या क्षणी महाविकास आघाडीने थोड्याफार प्रमाणात का होईना पण त्यांच्या उमेदवारांना निदान संकेत दिलेले आहे की तुम्हाला या ठिकाणी लढायचं आहे. तो भाग महायुतीमध्ये दिसून येत नाही. यामध्ये 2-3 फॅक्टर असे आहेत की महायुतीला थोडंसं एज, त्यांचं सरकार आहे, ॲडमिनिस्ट्रेशन त्यांच्या हातात आहे, पैसा आहे, मनुष्यबळ जे कार्यकर्त्यांचं बळ आपण म्हणतो. आज जसं BJPला RSSचं एक मोठं पाठबळ, RSSच्या इतर 35 संघटना आणि हा सगळा जो भाग आहे. पण या उपर देखील अजूनही एक लोकांच्या मनात साशंकता आहे की काय होईल नेमकं या ठिकाणी. आणि हरियाणाचे निकाल जरी महायुती BJPच्या बाजूने लागले असले तरी देखील नेमका त्याचा कितपत परिणाम या ठिकाणी होईल तो पॉझिटिव्ह निश्चितपणे होईल. इव्हन लाडकी बहीण योजनेचं जरी काही ठिकाणी अशी एक वदंता सुरू आहे की हे तर सरकारकडून मिळतं आहे, आम्हाला पक्षाकडून नाही मिळत आहे, असा जरी भाग असला तरी त्याचा देखील परिणाम या ठिकाणी आपल्याला दिसून येईल असं मला वाटतं. फक्त या ठिकाणी महायुतीनी जर लवकरात लवकर त्यांचे उमेदवार जर जाहीर केले नाहीत आणि अगदी वेळेवर जसं लोकसभेच्या वेळेला झालं होतं तर मोठ्या प्रमाणात फटका त्यांना बसू शकतो. आपण बघितलं उमेदवार जे आहे ते लोकसभेमध्ये भाजपनी वेळेवर काही ठिकाणी जाहीर केले, त्याच्यानंतर त्यांना फटकासुद्धा पडला, त्यांच्या नेत्यांनी तसं जाहीरसुद्धा केलं. तुम्ही काय सांगाल योगेश? गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कव्हर करता आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जो मोठा फटका भाजपला या ठिकाणी विदर्भात पडलेला आहे, विशेष करून यंदा काय भूमिका संघाची आपण बघता? संघाची भूमिका, संघ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकीय याच्यात कधीच इंटरफेअर करत नाही. लोकांमध्ये एक मिसकन्सेप्शन आहे की संघ जो आहे तो राजकीय याच्यात इंटरफेअरन्स करतो. पण संघाकडनं मतदान वाढीसाठी निश्चित प्रयत्न झाले होते. त्यावेळेला स्थिती काही वेगळ्या पद्धतीची होती लोकसभेच्या वेळेला.
मात्र ही जी निवडणूक आहे ही BJPसाठी फार कठीण निवडणूक आहे, महायुतीसाठीच कठीण निवडणूक आहे. आणि या पार्श्वभूमीवर संघाने काही सूत्र आपल्या हाती निश्चितपणे घेतलेली आहे. संघाचे सहसहकार्य अरुण कुमार आणि अतुल लिमये हे सातत्याने महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करत आहेत, बैठका घेत आहेत. आणि स्पष्टपणे त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जोपर्यंत तळागाळात उतरणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. एक फॉर्म्युला संघाने ज्या पद्धतीने एक डिराईव्ह करून सांगितला की याच्याकडे भाजपच्या लोकांचं लक्ष गेलं नव्हतं की जिथे भाजपला मताधिक्य होतं, आपण लोकसभेची गोष्ट करू, ज्यावेळेला जिथे मताधिक्य होतं अशा बूथवर वोटिंग किती झालं होतं याची चाचपणी भाजपने केलीच नव्हती. मताधिक्य आपल्याला आहे या आनंदात भाजपचे लोक राहिले, मात्र तिथे वोटिंगचं पर्सेंट 40-45% वर नव्हतं. या बूथवर वोटिंग पर्सेंट वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा असं भाजपला संघाकडनं सांगण्यात आलेलं आहे. आणि दुसरीकडे अमित शहा नागपूरला आले होते मागच्या काही आठवड्यांअगोदर आणि त्यावेळेला त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची एक इंटरनल बैठक घेतली होती आणि त्याच्यात त्यांनी परखड मत व्यक्त केलं होतं. सगळ्यात अगोदर तर ज्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांनी पूर्ण विदर्भासाठी आणि नागपूरसाठी जे टार्गेट ठेवलं होतं ते म्हणे हे टार्गेट चालणार नाही, तुम्ही वाढवा. आणि प्रत्येक बूथवर त्यांनी 10% मतदान वाढवायला सांगितलं. ABCD ज्या कॅटेगरी बूथच्या करण्यात आलेल्या आहेत, 8 जी कॅटेगरी आहे त्याच्यावर 10% मतदान वाढवा आणि बाकी ठिकाणी 10% वोटिंग वाढवा, तरच तुम्हाला विजय मिळेल. अदरवाईज जर तुम्हाला निकालाच्या दिवशी तुम्ही ज्या विजयाच्या माळा आहेत किंवा सेलिब्रेशन आहे ते करण्याची तयारी देखील करू नका, असे स्पष्ट शब्द अमित शहा यांचे होते. संघाकडनं निश्चितपणे ॲक्टिव्हली यावेळेला सूत्र हातात घेण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीवर संघाकडनं मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे. ही गोष्ट लोकसभेत स्पष्टपणे समोर आली, 2019च्या विधानसभा निवडणुकांमध्ये समोर आली की भाजपचे पदाधिकारी जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत ते कुठेतरी त्यांचा कनेक्ट जो आहे जनतेशी तुटलेला आहे. फोटो काढतात, उपक्रम खूप सारे होतात, वर्षभर उपक्रम सुरू असतात, येतात फोटो काढतात, ते फेसबुकवर टाकतात, मात्र त्याच्या व्यतिरिक्त काहीही होत नाही. विशेषतः आरक्षणाबद्दल ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये वेगवेगळे आरोप प्रत्यारोप झाले, विरोधकांनी तो मुद्दा खूप वाढवला. जे भाजपचे लोक होते किंवा महायुतीचे होते त्याला काउंटर करता त्यांना आलं नाही. त्यामुळे संघाने आणि अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितले की सोशल मीडियावर फक्त शेअर लाईक करून होणार नाही, तर तुम्ही काउंटर केलं पाहिजे, तुम्ही त्याचा प्रतिवाद केला पाहिजे. आणि जर कोणी नॅरेटिव्ह एखादं बनवायचा प्रयत्न करत असेल तो विमर्श जो आहे तो तिथेच खोडून काढला पाहिजे तथ्यांच्या आधारावर. तर त्या दृष्टीने एकूणच नियोजन सध्या सुरू आहे आणि पूर्ण केवळ नागपूरच नाही, पूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीचं चित्र आहे. आपण बघितलं यांनी जे विश्लेषण केलं की कुठेतरी संघ जो आहे तो यंदा ॲक्टिव्ह मोडवर आलेला दिसतो आहे, काही प्रमाणात सूत्र जी आहे ती हातात घेतलेली आहे. कृष्णा, नागपुरातील स्थानिक पातळीचं जे राजकारण आहे, नागपूर शहर आणि ग्रामीण, हे आपण जवळून बघितलेलं आहे तुम्ही गेल्या फार अनेक वर्षांपासून. तर या सगळ्याला तुम्ही कसं बघता? कारण की कुठेतरी भाजपचे कार्यकर्ते जे आहे त्यांचा एक कनेक्ट तुटलेला या ठिकाणी जाणवतो आहे का? किंवा महाविकास आघाडी जे लोकसभेचे निकाल आले त्यानंतर उत्साहात दिसते आहे, पण ते कसं सगळं बघताय तुम्ही एकंदरीत? नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण हा दोन वेगवेगळे भाग आहे आणि दोघांचे राजकारण पण फार वेगवेगळे आहे. कारण शहराचा आपण विचार केला तर या ठिकाणी भाजपची एक चांगली पकड या ठिकाणी आहे, पण तेवढेच जर आपण ग्रामीणच्या संदर्भात बोलायला गेलं तर भाजपची पकड त्या ठिकाणी नाही. त्या ठिकाणी सुनील केदार आहेत, अनिल बाबू देशमुख आहेत, एक कद्दावर त्या ठिकाणी नेत्याने ते त्या ठिकाणी आपापले जिल्हे, आपापले विधानसभा क्षेत्र हे सांभाळून आहेत आणि त्यांचा प्रभाव पण त्या ग्रामीण भागामध्ये आहे. आणि म्हणूनच जिल्हा परिषदची जेव्हा निवडणूक येतो त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी महाविकास आघाडी ही तुम्हाला सरस ठरली असते नाही. त्याच्यामुळे सुनील केदार हे एक महत्त्वाचे रोल तिथे प्ले करतात. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं शहराच्या संदर्भात तर त्या ठिकाणी देवेंद्रजी आहेत, गडकरी साहेब आहेत, बाकीचे सगळे नेते मंडळी आहेत, एक चांगला कनेक्ट या ठिकाणी शहरामध्ये असल्यामुळे या 6 मतदार क्षेत्रामध्ये एक चांगले पकड भाजपची आहे. आणि मला असं वाटतं की येणारी निवडणूक ही दोघांसाठी म्हणजे महाविकास आघाडी असो किंवा महायुती सरकार असो हे दोघांसाठी चॅलेंज असणार आहे, फार मोठी चॅलेंज आणि फाईट खूप चांगली होणार आहे. आता लोकसभेचा आपण विचार केला तर अगदी योगेशजींनी बरोबर बोललेत की एक प्लॅनिंग नव्हतं. RSSचे जे लोक होते, स्वयंसेवक होते, ते घराच्या बाहेर निघाले नाही. भाजपचे जे काही पदाधिकारी होते अति आत्मविश्वासामध्ये होते की आम्ही जागा 400च्या पारामध्ये होणार आहे आणि कशाला आम्ही परिश्रम करायचं. पण आता हा जो फटका त्यांना लोकसभेत बसला, आता मला असं वाटतं ह्या 2-3 महिन्यामध्ये राजकारण महाराष्ट्रात फार चेंज झालं आहे. ज्या पद्धतीने GR काढण्यात येत आहे, ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या समाजाला, वेगवेगळ्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, महामंडळ स्थापन करण्याचा प्रयत्न होत आहे आणि केला जात आहे. विविध जे आयोग आहेत
त्यांना ॲक्टिव्ह करण्यात येत आहे आणि जे पुनर्वसन जे आपले कार्यकर्ते आहेत जे तिसऱ्या फळीचे कार्यकर्ते होते, सेकंड फळीचे कार्यकर्ते होते भाजपचे, त्यांना कुठेतरी आता पुनर्वसनसुद्धा करण्याचा प्रयत्न सध्या होत आहे. सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह करण्यात आला आहे महायुती सरकारच्या माध्यमातून, जो आपल्याला लोकसभेमध्ये कुठेच दिसला नाही. तर एकंदरीत जर विचार केला तर महाविकास आघाडी आणि महायुती सरकार हे दोन्ही सध्या तरी तुल्यबळ आपल्याला बघायला मिळतं, कारण त्यांच्या ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडी चांगला फाईट करेल. पण शहराच्या दृष्टिकोनातून भाजप महायुती सरकार हे मुसंडी मारू शकेल. पण ओव्हरऑल जर चित्र आपण बघितलं तर 50-50 सध्या आहे. परंतु ज्या पद्धतीनं योजना आखल्या जात आहे, ज्या घोषणा केल्या जात आहे आणि जे आकर्षित मतदारांना केल्या जात आहे, ज्याच्यामध्ये लाडली बहीण असो किंवा मग जैन, खाटीक, सोनार अशा विविध जे समाज आहे त्यांना महामंडळच्या असो किंवा विविध जी योजना आहेत, इमारत बांधकामसारखी जी चांगली योजना आहेत, अशा विविध योजनांच्या माध्यमातून एक थेट लाभार्थ्यांना डायरेक्ट लाभार्थ्यांना ते एक त्याला मदत पोहोचवत आहे, त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. तर मला असं वाटतं कुठंतरी की यावेळेस चांगली फाईट आपल्याला बघायला मिळेल. आपण बघितलं चांगली फाईट यावेळेस बघायला मिळणार आहे यावेळेस, असं यांचं म्हणणं आहे. सर, तुम्ही काय सांगाल, एकंदरीत जागा वाटप जे आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे सर्वच पक्षांचं, म्हणजे महाविकास आघाडीचे 3 पक्षप्रमुख आणि महायुतीचे 3. तर कुठेतरी या जागा वाटपाच्या पूर्वीच दावे प्रतिदावे चालू आहे शहरामध्ये. तर हे कशा प्रकारे बघता तुम्ही की एकंदरीतच एक दुसऱ्याच्या सहकारी पक्षांवरच आरोप प्रत्यारोप जे आहे ते गेल्या काही दिवसात वाढलेले आहे, कसं बघता? हे बघा तुम्ही की महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, तिथे यावेळचं इलेक्शन जे आहे 2019पेक्षा याच्याकरता वेगळं आहे की या ठिकाणी 3 पक्ष, NCPचे 2, शिवसेनेचे 2 अशी सगळी शक्ल झालेली आहे. आज जसं जसं आपण बघितलं, रामटेकला एक नवीन वाद सुरू झालेला आहे की रामटेकला त्यांचं म्हणणं असं आहे शिवसेना उभाटाचं की ती आम्हाला सीट पाहिजे, आणि काँग्रेसचं म्हणणं असं आहे, काँग्रेसने दावा ठोकला आहे राजेंद्र मोळक त्यांचे उमेदवार म्हणून पुढे येतात आहे. किंवा ब्रह्मपुरीला एक नवीन वाद आपण बघितला असेल की अल्पसंख्याक त्यांनी जो वैश्य समाज जो म्हणतो आहे तो तिथे वार, आणि हे सगळे जे आहे वडेट्टीवार, मुनगंटीवार, तर हा काँग्रेसमध्ये देखील वाद सुरू आहे. गोंदियामध्ये जर आपण बघितलं तर गोंदियामध्ये जे जुने काँग्रेसचे उमेदवार होते, जे लढवय्ये म्हणायचे गोपालदास अग्रवाल, यांची वापसी झालेली आहे. त्याच्यामुळे आता काँग्रेससमोर प्रश्न उभा झालेला आहे की गोपालदास अग्रवालांना द्यायचं की जे आधी लढले होते त्यांना पुन्हा या ठिकाणी तिकीट द्यायची. तर हा जो सगळा घोळ, म्हणजे आजच्या याच्यामध्ये जर आपण हे पाहिलं तर पश्चिम नागपूरमध्ये विकास ठाकरे यांची उमेदवारी जवळजवळ पक्की आहे, उत्तर नागपूरमध्ये नितीन राऊतची पक्की आहे, किंवा दक्षिण नागपूरमध्ये BJPचे मोहन मते आहे, दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस आहे. पण इतर ठिकाणी आज जसं मध्यमध्ये दोन्ही पक्षांकडनं कोणी उमेदवार नाही आहे आणि उभाट्याकडनं मागणी होते आहे. इवन शरद पवार, अजित पवार जो गट आहे NCPचा, जो महायुतीसोबत आहे, त्यांनी देखील नागपूरमध्ये 2 सीट्सवर दावा ठोकला आहे आणि एक त्यांना ग्रामीणमध्ये पाहिजे आहे. त्याच्यामुळे हा जो सीट शेअरिंगचा आहे, आत्ताच एका वरिष्ठ BJPच्या नेत्यांनी म्हटलं की सीट शेअरिंग जर व्यवस्थित झालं तर हे आमचं सगळं होऊ शकेल. तो हा जो वाद आहे, अर्थात या ठिकाणी एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की महाविकास आघाडीमध्ये शरद पवार एक आपण ज्याला म्हणतात एक स्टॉलवर्ट लीडर म्हणून जिथे आहे की ज्यांचं सगळेजण ऐकतात, आणि त्याच पद्धतीने महायुतीमध्ये देखील अमित शहा जसं आत्ता गेले आणि त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जी मीटिंग घेतली होती, त्या मीटिंगमध्ये जवळजवळ त्यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरलेला आहे. बघितलं चांगली फाईट यावेळेस बघायला मिळणार आहे यावेळेस, असं यांचं म्हणणं आहे. सर, तुम्ही काय सांगाल, एकंदरीत जागा वाटप जे आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे सर्वच पक्षांचं, म्हणजे महाविकास आघाडीचे 3 पक्षप्रमुख आणि महायुतीचे 3. तर कुठेतरी या जागा वाटपाच्या पूर्वीच दावे प्रतिदावे चालू आहे शहरामध्ये. तर हे कशा प्रकारे बघता तुम्ही की एकंदरीतच एक दुसऱ्याच्या सहकारी पक्षांवरच आरोप प्रत्यारोप जे आहे ते गेल्या काही दिवसात वाढलेले आहे, कसं बघता? हे बघा तुम्ही की महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, तिथे यावेळचं इलेक्शन जे आहे 2019पेक्षा याच्याकरता वेगळं आहे की या ठिकाणी 3 पक्ष, NCPचे 2, शिवसेनेचे 2 अशी सगळी शक्ल झालेली आहे. आज जसं जसं आपण बघितलं, रामटेकला एक नवीन वाद सुरू झालेला आहे की रामटेकला त्यांचं म्हणणं असं आहे शिवसेना उभाटाचं की ती आम्हाला सीट पाहिजे, आणि काँग्रेसचं म्हणणं असं आहे, काँग्रेसने दावा ठोकला आहे राजेंद्र मोळक त्यांचे उमेदवार म्हणून पुढे येतात आहे. किंवा ब्रह्मपुरीला एक नवीन वाद आपण बघितला असेल की अल्पसंख्याक त्यांनी जो वैश्य समाज जो म्हणतो आहे तो तिथे वार, आणि हे सगळे जे आहे वडेट्टीवार, मुनगंटीवार, तर हा काँग्रेसमध्ये देखील वाद सुरू आहे.
गोंदियामध्ये जर आपण बघितलं तर गोंदियामध्ये जे जुने काँग्रेसचे उमेदवार होते, जे लढवय्ये म्हणायचे गोपालदास अग्रवाल, यांची वापसी झालेली आहे. त्याच्यामुळे आता काँग्रेससमोर प्रश्न उभा झालेला आहे की गोपालदास अग्रवालांना द्यायचं की जे आधी लढले होते त्यांना पुन्हा या ठिकाणी तिकीट द्यायची. तर हा जो सगळा घोळ म्हणजे आजच्या याच्यामध्ये जर आपण हे पाहिलं तर पश्चिम नागपूरमध्ये विकास ठाकरे यांची उमेदवारी जवळजवळ पक्की आहे, उत्तर नागपूरमध्ये नितीन राऊतची पक्की आहे, किंवा दक्षिण नागपूरमध्ये BJPचे मोहन मते आहे, दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस आहे. पण इतर ठिकाणी आज जसं मध्यमध्ये दोन्ही पक्षांकडनं कोणी उमेदवार नाही आहे आणि उबाठाकडनं मागणी होते आहे. इवन शरद पवार अजित पवार जो गट आहे NCPचा, जो महायुतीसोबत आहे, त्यांनी देखील नागपूरमध्ये 2 सीट्सवर दावा ठोकला आहे आणि एक त्यांना ग्रामीणमध्ये पाहिजे आहे. त्याच्यामुळे हा जो सीट शेअरिंगचा आहे, आत्ताच एका वरिष्ठ BJPच्या नेत्यांनी म्हटलं की सीट शेअरिंग जर व्यवस्थित झालं तर हे आमचं सगळं होऊ शकेल. तो हा जो वाद आहे, अर्थात या ठिकाणी एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की महाविकास आघाडीमध्ये शरद पवार एक आपण ज्याला म्हणतात एक स्टॉलवर्ट लीडर म्हणून जिथे आहे की ज्यांचं सगळेजण ऐकतात. आणि त्याच पद्धतीने महायुतीमध्ये देखील अमित शहा जसं आत्ता गेले आणि त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जी मीटिंग घेतली होती, त्या मीटिंगमध्ये जवळजवळ त्यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरलेला आहे. तो काही डिक्लेअर झालेला नाही आहे आणि त्याच्यामध्ये अशी एक वदंता आहे की साधारण 47 सीट्सचं त्यांचं अजून पक्कं व्हायचं आहे, कारण त्या ठिकाणी 2-2, 3-3 पक्ष दावे करत आहेत. त्याच्यामुळे सगळ्याच पक्षांमध्ये हा एक सर्वात महत्त्वाचा भाग राहणार आहे की सीट शेअरिंग कशा पद्धतीने राहील. आणि ते सीट शेअरिंग त्यांनी वेगवेगळ्या फॉर्म्युल्याप्रमाणे, फक्त आत्ता या क्षणी महायुतीचं एज एवढ्या करता आहे की महायुतीकडे या आधीचे जे विजयी उमेदवार आहे ते जवळपास सगळे हे महायुतीकडे आहे, बहुतांश उमेदवार मेजॉरिटी. तर तो फायदा महायुतीला एक भाग आहे. पण दुसरा त्याच पद्धतीने जे इतर दावे ठोकणारे आहे त्या ठिकाणी, तर ते त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये रस्सीखेच होऊन त्याच्यामधनं ह्या दोन्ही आघाड्या कसा पर्याय काढतात यावर सगळं डिपेंड राहील. एक महाविकास आघाडीमध्ये एक चांगली बाब लोकसभेमध्ये लक्षात आली ती अशी की काँग्रेस आणि NCPनी, म्हणजे त्यांचं साधारण असं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे हे अगदी जिद्दी प्रकारचे नेते आणि ते अडून बसतात. त्यामुळे काँग्रेस आणि NCP शरद पवार यांनी थोडी कॉम्प्रोमायझिंगची भूमिका घेतली होती. जसं आपण सांगलीमध्ये पाहिलं, सांगलीमध्ये विशाल पाटीलना तिकीट दिली नाही काँग्रेसनी, तर तो एक फायदा महाविकास आघाडीकडे बोलला जात आहे. आता याच्या शेवटी काय होईल शेवटी ते आपल्याला कळेल. आपण बघितलं होतं इथे विदर्भामधल्या ज्या 62 जागा आहेत त्यापैकी 44 जागा 2014मध्ये BJP आणि शिवसेनेच्याकडे होत्या, मग त्या घटून 29 झालेल्या आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये कसं चित्र असेल असं तुम्हाला वाटतं आहे? म्हणजे काय जमेच्या बाजू आहेत महाविकास आघाडीच्या, काय जमेच्या बाजू आहेत महायुतीच्या, कसं बघताय या सगळ्याकडे? जमेच्या बाजू म्हणण्यापेक्षा आपण सगळ्यात पहिले जागांचं गणित समजून घेतलं पाहिजे की महायुती किंवा भाजपला मोठ्या प्रमाणावर फटका पडला 2019मध्ये आणि त्याच्यानंतर अनेक जागांवर सातत्याने त्यांचं मताधिक्य जे आहे किंवा विनिंग जे प्रपोर्शन आहे ते कमी होत आहे. 44वरनं 29वर येतात आणि लोकसभा निवडणुकीचं तर सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीने त्यांचा एकूण परफॉर्मन्स राहिलेला आहे, त्यामुळे महायुतीसमोर जास्त चॅलेंज आहे विदर्भात. कारण की विदर्भात ज्या पद्धतीचं 2014मधला त्यांचा परफॉर्मन्स होता आणि मोठे नेते सगळे इथले आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय इथे आहे. विदर्भात अनेक मोठे नेते जे आहेत तर त्यांनी स्वतःचं कर्तृत्व दाखवलेलं होतं, लोकांपर्यंतही पोहोचत होते, मात्र तरी रिझल्ट मिळाले नव्हते. त्यामुळे महायुतीसमोर सगळ्यात मोठं आव्हान राहणार आहे. आणि जर महायुतीने अगोदर म्हणजे आता निवडणूक जाहीर झाल्यावर काही दिवसातच जर उमेदवार घोषित केले नाही तर जनतेमध्ये जो आहे तो एक वेगळा मेसेज जाईल आणि त्याचा फटका बसू शकतो. आता महायुतीने किंवा भाजपनी स्पेसिफिकली भाजपनी अद्याप कोणाचंच नाव डिक्लेअर केलेलं नाही आहे किंवा पर्सनली देखील कोणाला सांगितलेलं नाही वैयक्तिकरित्या की तुमचं तिकीट पक्का आहे. यावेळेला जो फॉर्म्युला त्यांनी केला होता की त्यांनी प्राधान्यक्रमाचं एक निवडणूक टाईप एक त्यांनी घेतला. प्रत्येक मतदारसंघामध्ये 3 चिठ्ठ्या दिल्या होत्या काही विशेष पदाधिकाऱ्यांना, त्यांची संख्या शेकडोमध्ये होती प्रत्येक मतदारसंघात आणि त्याच्या आधारावर त्या प्रेफरन्सच्या आधारावर तिकीट देण्यात येईल ज्या ज्या जागांवर एक तर अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर आहे किंवा जिथे योग्य उमेदवार मिळत नाही आहे किंवा 3 ते 4 उमेदवारांचा दावा आहे, त्या ठिकाणी त्या फॉर्म्युल्यानुसार तिकीट वाटप करण्याची यांची मनशा आहे, त्या संकल्प आहे. मात्र ते कधी करतात त्याच्यावर खूप काही डिपेंड राहणार आहे पूर्ण विदर्भामध्ये, कधी हे करतात. दुसरीकडे महाविकास आघाडीकडनं शरद पवारांकडनं राष्ट्रवादीकडनं वैयक्तिक संदेश देण्यात आलेले आहेत की तुम्ही तयारीला लागा.
काँग्रेसकडनं अद्याप असं काही झालेलं नाही आहे, शिवसेनेकडनंही अद्याप काही झालेलं नाही आहे. आणि नागपूर जिल्ह्याची जर गोष्ट केली तर महायुतीमध्ये ऑल इज वेल नाही आहे असं चित्र आहे. कारण की पूर्व नागपूरमध्ये आबा पांडे ज्या अजित पवार गटाच्या आहेत त्यांनी घोषणाच केली की काहीही झालं, अजित पवारांनी जरी विरोध केला तरी मी निवडणूक लढणार. तिकडनं कृष्णा खोपडे आग्रही आहेत, त्यांची इच्छा आहे. मात्र त्यांच्या 3 टर्म झालेल्या आहेत, तर 4थ्या टर्मसाठी ते आहे. त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स आजपर्यंतचा चांगला राहिलेला आहे. सगळ्यात जास्त विकास कामं त्याच मतदारसंघात आलेली आहे. मात्र पक्ष काय विचार करतं हे आत्ता कोणीही सांगू शकत नाही. अगदी इथले प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनाही विचारणा केली आम्ही, त्यामुळे हे आत्ता आम्ही देखील सांगू शकत नाही की तिकीट नेमकं कोणाला जाणार. त्यामुळे तिकीट वाटप कधी होणार आणि कोणाला होणार, उमेदवार योग्य राहणार की नाही, याच्यावर सगळं काही डिपेंड करणार आहे महायुतीसाठी. मग त्या घटून 29 झालेले आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये कसं चित्र असेल असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे काय जमेच्या बाजू आहेत महाविकास आघाडीच्या, काय जमेच्या बाजू आहेत महायुतीच्या, कसं बघताय या सगळ्याकडे? जमेच्या बाजू म्हणण्यापेक्षा आपण सगळ्यात पहिले जागांचं गणित समजून घेतलं पाहिजे की महायुती किंवा भाजपला मोठ्या प्रमाणावर फटका पडला 2019मध्ये आणि त्याच्यानंतर अनेक जागांवर सातत्याने त्यांचं मताधिक्य जे आहे किंवा विनिंग जे प्रपोर्शन आहे ते कमी होत आहे. 44वरनं 29वर येतात आणि लोकसभा निवडणुकीचं तर सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीने त्यांचा एकूण परफॉर्मन्स राहिलेला आहे. त्यामुळे महायुतीसमोर जास्त चॅलेंज आहे विदर्भात. कारण की विदर्भात ज्या पद्धतीचं 2014मधला त्यांचा परफॉर्मन्स होता आणि मोठे नेते सगळे इथले आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय इथे आहे. विदर्भात अनेक मोठे नेते जे आहेत त्यांनी स्वतःचं कर्तृत्व दाखवलेलं होतं, लोकांपर्यंतही पोहोचत होते, मात्र तरी रिझल्ट मिळाले नव्हते. त्यामुळे महायुतीसमोर सगळ्यात मोठं आव्हान राहणार आहे. आणि जर महायुतीने अगोदर म्हणजे आता निवडणूक जाहीर झाल्यावर काही दिवसातच जर उमेदवार घोषित केले नाही तर जनतेमध्ये जो आहे तो एक वेगळा मेसेज जाईल आणि त्याचा फटका बसू शकतो. आता महायुतीने किंवा भाजपनी स्पेसिफिकली भाजपनी अद्याप कोणाचंच नाव डिक्लेअर केलेलं नाही आहे किंवा पर्सनली देखील कोणाला सांगितलेलं नाही वैयक्तिकरित्या की तुमचं तिकीट पक्का आहे. यावेळेला जो फॉर्म्युला त्यांनी केला होता की त्यांनी प्राधान्यक्रमाचं एक निवडणूक टाईप एक त्यांनी घेतलं. प्रत्येक मतदारसंघामध्ये 3 चिठ्ठ्या दिल्या होत्या काही विशेष पदाधिकाऱ्यांना, त्यांची संख्या शेकडोमध्ये होती प्रत्येक मतदारसंघात. आणि त्याच्या आधारावर, त्या प्रेफरन्सच्या आधारावर तिकीट देण्यात येईल ज्या ज्या जागांवर एक तर अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर आहे किंवा जिथे योग्य उमेदवार मिळत नाही आहे किंवा 3 ते 4 उमेदवारांचा दावा आहे, त्या ठिकाणी त्या फॉर्म्युल्यानुसार तिकीट वाटप करण्याची यांची मनशा आहे, त्या संकल्प आहे. मात्र ते कधी करतात त्याच्यावर खूप काही डिपेंड राहणार आहे पूर्ण विदर्भामध्ये, कधी हे करतात. दुसरीकडे महाविकास आघाडीकडनं शरद पवारांकडनं राष्ट्रवादीकडनं वैयक्तिक संदेश देण्यात आलेले आहेत की तुम्ही तयारीला लागा. काँग्रेसकडनं अद्याप असं काही झालेलं नाही आहे, शिवसेनेकडनंही अद्याप काही झालेलं नाही आहे. आणि नागपूर जिल्ह्याची जर गोष्ट केली तर महायुतीमध्ये ऑल इज वेल नाही आहे असं चित्र आहे. कारण की पूर्व नागपूरमध्ये आबा पांडे ज्या अजित पवार गटाच्या आहेत त्यांनी घोषणाच केली की काहीही झालं, अजित पवारांनी जरी विरोध केला तरी मी निवडणूक लढणार. तिकडनं कृष्णा खोपडे आग्रही आहेत, त्यांची इच्छा आहे. मात्र त्यांच्या 3 टर्म झालेल्या आहेत, तर 4थ्या टर्मसाठी ते आहे. त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स आजपर्यंतचा चांगला राहिलेला आहे. सगळ्यात जास्त विकास कामं त्याच मतदारसंघात आलेली आहे. मात्र पक्ष काय विचार करतं हे आत्ता कोणीही सांगू शकत नाही. अगदी इथले प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनाही विचारणा केली आम्ही, त्यामुळे हे आत्ता आम्ही देखील सांगू शकत नाही की तिकीट नेमकं कोणाला जाणार. त्यामुळे तिकीट वाटप कधी होणार आणि कोणाला होणार, उमेदवार योग्य राहणार की नाही, याच्यावर सगळं काही डिपेंड करणार आहे महायुतीसाठी. महाविकास आघाडीला विदर्भात गमवायला जास्त काही नाही आहे, उलट त्यांचा परफॉर्मन्स जो आहे ते वाढवण्याचा जास्त प्रयत्न करतील. त्यामुळे महायुतीला जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपण बघितलं महायुतीला जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं यांचं म्हणणं आहे. एक शेवटचा प्रश्न, लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं साधारणतः काँग्रेस म्हटलं की अंतर्गत गटबाजी ही असतेच आणि या ठिकाणी पण गेले अनेक वर्ष आपण बघत आलो आहे नागपुरात. परंतु लोकसभेमध्ये काँग्रेस ही एकजूट राहिलेलं आपल्याला बघायला मिळाली. तर यंदाचं कसं बघताय की या विधानसभा निवडणूक त्या लोकसभेच्या होत्या, या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस एकसंघ राहील का आणि राहिल्यावर त्याचा फायदा महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला होईल का थोडक्यात? नक्की लोकसभेमध्ये अतिशय अभूतपूर्व आपण चित्र बघितलं की संपूर्ण जे विरोधक होते महाविकास आघाडीचे ते एकत्र आलेत आणि त्याचा फरक जो आहे ते तळागाळातले जे कार्यकर्ते त्याचे मनोबल उंचावण्यामध्ये झाला. आणि म्हणून की काय महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते होते ते एकजुटीनं एका दिलानं ते समोर आलेत आणि लढलेत आणि त्यांनी जिंकलंसुद्धा. रामटेक जागा त्यांनी जिंकली. आणि हीच परिस्थिती मला असं वाटते की आता विधानसभा क्षेत्रामध्ये या विधानसभा इलेक्शनमध्ये पण येणार आहे. आणि हा एकंदरीत मी अगोदरच म्हटलं होतं की फाईट चांगली होणार, परंतु या ठिकाणी गटबाजी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. बंडखोरी फार होईल कारण 3 पक्ष
महाविकास आघाडीकडे, 3 पक्ष महायुती सरकारकडे. पूर्व नागपूरचं आपण 2 कॅन्डिडेट आताच त्यांनी घोषणा केली. अजित पवार गटाचे म्हणतात की आबा पांडे म्हणतात की मी लढणार. शरद पवारचे गट जे दुनेश्वर पेठेजी म्हणतात, जे शरद देखील ते म्हणतात मी लढणार. आणि दुसरेही बाकीचे कॅन्डिडेट आहेत. अशी जी परिस्थिती आहे ही संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. असं पर्टिक्युलर पूर्व नागपूरच नाही, सगळीकडे आहे. मला असं वाटते बंडखोरी यावेळेस खूप जास्त होईल आणि हे दोघांवर खूप चॅलेंज राहणार आहे पक्षांवर, महायुती महाविकास आघाडीकडे, की आपले बंडखोर कमी फुटायचे. त्याचे जे कार्यकर्ते होते ते एकजुटीनं एका दिलानं ते समोर आले, त्यांनी लढलेत आणि त्यांनी जिंकलंसुद्धा. रामटेक जागा त्यांनी जिंकली. आणि हीच परिस्थिती मला असं वाटते की आता विधानसभा क्षेत्रामध्ये, या विधानसभा इलेक्शनमध्ये पण येणार आहे. आणि हा एकंदरीत मी अगोदरच म्हटलं होतं की फाईट चांगली होणार, परंतु या ठिकाणी गटबाजी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. बंडखोरी फार होईल, कारण 3 पक्ष महाविकास आघाडीकडे, 3 पक्ष महायुती सरकारकडे. पूर्व नागपूरचं आपण 2 कॅन्डिडेट आताच त्यांनी घोषणा केली. अजित पवार गटाचे म्हणतात की आबा पांडे म्हणतात की मी लढणार. शरद पवारचे गट जे दुनेश्वर पेठेजी म्हणतात, जे शरद देखील ते म्हणतात मी लढणार. आणि दुसरेही बाकीचे कॅन्डिडेट आहेत. अशी जी परिस्थिती आहे ही संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. असं पर्टिक्युलर पूर्व नागपूरच नाही, सगळीकडे आहे. मला असं वाटते बंडखोरी यावेळेस खूप जास्त होईल आणि हे दोघांवर खूप चॅलेंज राहणार आहे पक्षांवर, महायुती महाविकास आघाडीकडे, की आपले बंडखोर कमी फुटले पाहिजे आणि एक दिल्यानं 1 to 1 फाईट होणं अपेक्षित आहे. आपण बघितलं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागपुरातील काही प्रमुख आणि ज्येष्ठ पत्रकारांनी नागपूर शहर आणि ग्रामीण या ठिकाणच्या, म्हणजे नागपूर जिल्ह्यातल्या 12 विधानसभा मतदारसंघातलं एकंदरीत चित्र कसं असेल, जागा वाटपाचं साधारण स्वरूप कसं असेल, कशा लढती असतील याबाबत सविस्तर मुंबई तक सोबत चर्चा केली आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.